हिंसाचाराच्या घटनेनंतर मुख्यमंत्री फडणवीस पहिल्यांदाच नागपुरात दाखल. फडणवीसांची वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसोबत आज बैठक. हिंसाचार प्रकरणाचा आढावा घेणार. नागपूर हिंसाचार प्रकरणी आणखी दोघांना अटक. एमडीपीचा कार्यकारी अध्यक्ष हमीद इंजिनियर आणि युट्यूबर मोहम्मद शहजाद खानला अटक. राडा प्रकरणातील आरोपींची संख्या 105 वर. निर्दोष असल्याचं म्हणत नागपूर दंगल प्रकरणातील आरोपी फहीम खानचा जामिनासाठी अर्ज. फहीम खानच्या जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी होणार. सर्वाधिक शेतकऱ्यांच्या आत्महत्या सरकारच्या धोरणामुळे. तुमच्या धोरणामुळे लोक मरत असतील तर तुम्ही औरंगजेबापेक्षा कमी आहात का? बच्चू कडूंची टीका. शरद पवार आणि अजित पवार पुन्हा एकदा एकाच मंचावर येण्याची शक्यता. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या बैठकीला दोन्ही नेते एकत्र येणार. सकाळी 10 वाजता वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये बैठक होणार. प्रशांत कोरटकर दुबईला पळून गेल्याची चर्चा. कोरटकरचा दुबईमधील फोटो व्हायरल. चर्चांना उधाण. सूत्रांची माहिती. जे रुग्णालयात सिटी स्कॅनसाठी 15 दिवसांचं तर एमआरआय करण्यासाठी 1 महिन्याचं वेटिंग. आमदार आमिन पटेल यांच्याकडून विधानसभेत मुद्दा उपस्थित. सिडकोच्या घरांच्या किमती कमी करण्यासाठी मनसे आक्रमक. गजानन काळेंच्या नेतृत्वात सिडको प्रशासनाच्या विरोधात साखळी उपोषण करण्याची तयारी. नवी मुंबईतील पॉलिमर कंपनीला रात्रीच्या सुमारास भीषण आग. लाखोंचा माल जळून खाक. आगीचं कारण अद्याप अस्पष्ट. मुंबईत मध्य आणि पश्चिम रेल्वेवर उद्या मेगा ब्लॉक. मध्य रेल्वेवर माटुंगा ते मुलुंड तर पश्चिम रेल्वे मार्गावर चर्चगेट ते मुंबई सेंट्रल ब्लॉक असणार.